नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा भाग आलाय आणि प्रेक्षकांनो, मधुभाऊंना तन्वीचा फोटो सापडल्यामुळे ते प्रियाला म्हणजेच या खोट्या तन्वीला जाब विचारायला गेलेले असताना अश्विन मधुभाऊंना उलटून बोलतो आणि म्हणतो, यांची हिम्मत कशी झाली, माझ्या बायकोला म्हणतात की ती खोटं बोलते म्हणून। आता अर्जुन चिडतो बरं का। आता हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे, पण आज प्रचंड तमाशा झाला या मालिकेमध्ये। अश्विन मधुभाऊंना वाटेल ते बोलतो। अर्जुन चिडून म्हणतो, तू मोठ्या लोकांशी उद्धट बोलतोय। सायली म्हणते, वडिलांनी जर प्रश्न विचारले तर त्याला जाब विचारणं म्हणत नाहीत भाऊजी। पण आता हे सगळं का झालं याचं सिक्वेल डिटेल मध्ये ऐका। तर सुरुवातीला त्यांनी दाखवलं मधुभाऊ, सायली आणि अर्जुन तिघेही जण प्रियाच्या खोलीची तपासणी घेत असतात, तेव्हा मधुभाऊंना या प्रियाच्या या सुटकेसमध्ये तन्वीचा म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटो सापडलाय। आता मधुभाऊंना अगदी एका क्षणामध्ये सगळं फ्लॅशबॅक आठवलंय बरं का। सायली कशी सापडली त्यांना, ती रडत होती आणि त्यावेळेचा सायलीचा फोटो हा प्रियाने का ठेवला असेल तिच्याकडे, या गोष्टीचा प्रश्न मधुभाऊंना पडलाय। आता तुम्हाला वाटलंच असेल ना याचं काय झालं, तर सगळं सांगते, सिक्वली सांगते। आता मधुभाऊंना टेन्शन आलंय की प्रिया सायलीच्या बाबतीत वेडवाकडं तर करत नसेल ना। तेवढ्यात बाहेरचा दरवाजा वाजलाय। अर्जुन म्हणतो, हे सगळं पटकन जागेवर ठेवून द्या, कोणीतरी आलंय। त्यामुळे मधुभाऊ आता तो फोटो जागेवर ठेवून देतात, पण या फोटोमुळे तमाशा होणार आहे सुभेदारांच्या घरामध्ये। तर बघा, आता सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवतात हे गडबडीमध्ये। तर बाहेर ही महामाया प्रिया आलेली असते, फुल नशेमध्ये असते आणि गुंजभर दारू अशी बडबडत असते। आता हिचा आवाज ऐकून सायली, अर्जुन आणि मधुभाऊ तिघेही तिथे जातात। आता विचार करा प्रेक्षकांनो, केवढा ड्रामा रंगला असणार आहे। सायली प्रियाला या अवस्थेत बघून शॉक झाली आहे, मधुभाऊ आणि अर्जुन सुद्धा। सायली म्हणते, प्रिया अगं तुला काही वाटतंय का, तू दारू पिऊन आलीयस? त्यावर प्रिया म्हणते, दारू नाही पिले मी, एक गुंज दारू पिलाय। ती फुल नशेमध्ये बोलत असते। आता सायली म्हणते, अगं तू सुभेदारांची सून आहेस ना, अगं तरीही एवढी बेजबाबदार कशी काय वागू शकतेस तू? प्रियाला काही शुद्ध नसते, ती सायलीला आता लोटते बरं का। पण आता मधुभाऊ आधी बोलतात तिला, काय ग प्रिया, अगं तुला एवढं शिकवलं, तू सगळं पायंदळी टाकलंस ग, अगं या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं मला। आता सायली म्हणते, कुठं होतीस तू आणि काय ग प्रिया, कोणासोबत दारू पिऊन आलीस तू? आता प्रिया जोरात लोटते बरं का सायलीला आणि अर्जुन तिला असं सावरतो मागून। अर्जुनला आता एवढा राग येतो ना हिचा, ही वाटेल ते बडबडत असते आणि म्हणत असते, तू मला विचारणारी कोण आहे, चल हट, असं म्हणून ती तिथे खुर्चीवर बसली आहे। तरी पण सायली तिच्या जवळ जाते। अर्जुन म्हणत असतो, करू द्या ना हिला तमाशा, हिला काय करायचं ते करू द्या, पूर्णाजीन मम्मा बघून घेतील। सायली म्हणते, नाही नाही असं कसं? आता सायली प्रियाचा हात धरून म्हणते, प्रिया अगं प्रिया, तुला या अवस्थेत पाहिलं घरच्यांनी तर काय होईल? अर्जुन म्हणतो, अहो कळू द्या ना, मग त्यांना पण समजलंच पाहिजे ना त्यांची लाडकी सून कशी वागते। मधुभाऊ म्हणतात, हिला कसलीच लाज नाहीये, जे काही संस्कार केले ना हिच्यावर ते वाया गेले याची जाणीव पण नाहीये तिला। सायली म्हणत असते, प्रिया चल लवकर, तुझ्या खोलीत सोडून येते मी, उठ लवकर। आता अर्जुन म्हणतो, तुमचं काय चाललंय मिसेस सायली, अहो प्रत्येक वेळेला हिचं वागणं तुम्हाला कशाला पाठीशी घालायचं असतं? आता अर्जुन तिला खूप सेन्सिबल बोलतो हा। सायली म्हणते, अहो असं काय करताय, घरातल्यांनी पाहिलं तर? आता अर्जुन म्हणतो, अरे बघू द्या ना, मी तर म्हणतोय तुम्हाला की बोलवा सगळ्यांना सांगा कशी वागते ही, दाखवा ना, दारू पिली आहे ना ही प्रत्येक वेळेला आपण कुठे कुठे चुकलो तेव्हा सगळ्यांना बोलवते, तमाशा करते, तेव्हा हिचाही तमाशा दाखवा ना सगळ्यांना। आता प्रिया म्हणते, चल बोला रे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। मधुभाऊ म्हणतात, अगं प्रिया ते तर दिसतच आहे, तू स्वतःच्या बापाला घाबरतच नाहीयेस। त्यावर अर्जुन म्हणतो, आत्ता बोलवतो पूर्णाजीला मम्माला। मग आता सायली म्हणते, अहो घरच्यांना का त्रास देता, हिला शिक्षा द्यायच्या नादात, अहो ऐका। पण तेवढ्यात अश्विन आला बाबा प्रेक्षकांनो। आता मी तुम्हाला म्हणते की हा ना दुसरा सारंग आहे। आता अश्विन आल्या आल्या प्रिया त्याचा म्हणजे शर्ट धरते, कॉलर धरते आणि म्हणते, अश्विन माय डार्लिंग कुठे होतास तू? अश्विन म्हणतो, काय झालं तन्वी, तुला ओकेस ना? आता त्याला घाणावास येतो त्या दारूचा आणि त्याला कळतं की दारू प्यायली आहे। अर्जुन म्हणतो, बघ जरा तुझी बायको, दिसतंय का तुला? अरे काय काय करते ही, कशी वागते, दिसतंय की नाही तुला? अर्जुन म्हणतो, बोल हिच्याशी बोल, अरे काहीतरी अक्कल दे हिला। आता सायली विचारते, अश्विन भाऊजी अहो प्रिया कुठे होती, कोणासोबत होती ही? अश्विन म्हणतो, अगं मला माहिती नाही, मी तर आत्ताच तुझ्या समोर आलोय ना।
मग सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, हिला संगत कोणाची लागली, ही अशी का वागते? अर्जुन आता त्याला आठवून देतो, अरे अश्विन, जेव्हा तू दारू पिऊन आला होतास तेव्हा सगळ्यांना किती त्रास झाला होता घरच्यांना, आठवतंय ना तुला? आता अश्विनला कसं कसं म्हणजे काय काय तो प्रेमभंग झाल्यावर वागला होता ना, ते थोडंसं आपल्याला इथे व्हिज्युअलाइज करून दिलंय की त्याच्या घरच्यांना त्रास झाला होता एक्सेट्रा एक्सेट्रा. आता अश्विन बघतच राहतो प्रियाकडे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो आता तरी नीट विचार करा, अहो प्रिया खूप गोष्टी लपवते तुमच्यापासनं. तिचं खोटेपणा जसं जसं तुमच्या समोर येईल ना तसं तसं तुम्हाला त्रास होत जाईल बरं अश्विन भाऊजी. आज हे दोघं नवरा बायको मधुभाऊ सुद्धा अलर्ट करतात प्रेक्षकांनो अश्विनला. मग आता हे मधुभाऊ म्हणतात, अहो हिला जबाबदारी आली आहे याची कल्पना सुद्धा नाहीये प्रियाला. अहो ही सुभेदाराची सून आहे याची जाणीव नसावी का हिला? हिला कोणाची कदर नाहीये, ना कोणाच्या मनाची कदर, ना कोणी दुखावलं जाईल याची भीती. अर्जुन म्हणतो, खरं तर मीच सांगणार होतो सगळ्यांना, पण जा आता ते काम तू कर. बोलो पूर्णाजीला, बोलो मम्माला, बोलो डॅडला, बोलो, बघू दे ना सगळ्यांना. हिला डोक्यावर घेऊन नाचतात ना सगळेजण, हिचं खरं रूप दिसू दे ना सगळ्यांना. अरे बोलो ना अश्विन, बोलो. पण आता अश्विनला आलं ना टेन्शन, आता हा कशाचा बोलवतो, याची बायको सगळ्यांसमोर एक्सपोज होईल ना. आता बघा तो विचार करायला लागतो जरा अश्विन. आता ही प्रिया बडबडतच असते दारूच्या नशेत, मी एक गुंज प्यायले, एक गुंज दारू, एक गुंज दारू. आता अश्विन बराच वेळ तिच्याकडे बघतो आणि अर्जुनला हळूच म्हणतो, दादा मी कोणालाही बोलवणार नाहीये. आता सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. अश्विन म्हणतो, दादा तू उगाचच हे प्रकरण मुद्दाम वाढवू नकोस. अरे बेटा कसला शहाणा आहे बघा अश्विन, स्वतःच्या बायकोवर आलं तर आता कसं झाकतोय बघा ना. आता बघा प्रिया म्हणते, एक ग्लास तिची बडबडमध्ये ऐकवली आपल्याला. पण आता मात्र अर्जुन संतापतो आणि म्हणतो, हा बरोबर आहे, ऑफकोर्स अश्विन, ही गोष्ट तर मी विसरलोच होतो. नाही, कितीही चिडले ना कोणी हिच्यावर तरी सुद्धा ही बाई खोटं बोलून सगळ्यांना मनवून घेईल आणि पुन्हा खोटं बोलत राहील आणि सगळ्यांना फसवत राहील. आता अश्विन त्याला वाटेल ते बोलतो अर्जुनला आणि म्हणतो, दादा बस करा, तुझं रिस्पेक्ट करतो ना मी म्हणून तुझं एवढं बोलणं ऐकून घेतोय. हे बघ तिची एकच चूक झाली आहे, एवढं तुला बोलायची गरज नाही हा दादा. ही माझी बायको आहे आणि तिचा तोल गेला तर तिला सावरायची जबाबदारी माझी आहे. त्यावर सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, तिचा आयुष्यात तोल गेला तर तुम्ही तिला सावरा ना, मान्य आहे आम्हाला, पण ती अशी बेताल वागली तर तिची कानउघडणी करा ना तुम्ही. पण तो सायलीलाही दाद देत नाही बरं का अश्विन. आता ही प्रिया मोठ्याने आरडाओरडा करते, अश्विन कान उघड, अश्विन कान उघड माझे. अर्जुनला इरिटेट झालेली असते तिची बडबड. कसं असतं प्रेक्षकांनो, म्हणजे आता तुम्हाला वाटेल की असंच दाखवतात तसंच, पण आता अश्विन तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्याला माहिती नाही ना ती किती आगाव येते. हे सगळं सायली आणि अर्जुनने अनुभवले, त्याला काय माहिती. आता तो तर बिचारा बायको म्हणूनच प्रेम करतो ना तिच्यावर. प्रियाची बडबड ऐकून सगळे तिच्याकडेच बघत असतात. अर्जुन म्हणतो, बघ जरा तिच्याकडे, तुझ्या बायकोकडे, तिला लाज राहिली नाहीये कसल्याच गोष्टीची. अरे अश्विन, पण तू तुझी लाज सोडली आहेस का? सायली म्हणते, हे बघा अश्विन भाऊजी, आम्हाला मान्य आहे नवरा बायकोचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं, पण तो विश्वास दोन्ही बाजूनी असायला हवा. अहो भाऊजी, फक्त तुम्ही तिच्यावर विश्वास दाखवता, पण तिच्या बाजूचं काय? तुम्ही तिच्या बाजूने का नाही विचार करत आहात? त्यावरती लगेच अश्विन सायलीला उत्तर देतो, वा वा वा, म्हणजे तन्वीला आता तिची बाजू मांडता येत नाहीये, सध्या ती त्या परिस्थितीत नाहीये, म्हणून तुम्ही तिच्यावर वाटेल ते आरोप कराल का? तुम्ही तिच्या बाबतीत एवढं वाईट बोलूच कसं शकता? आता मधुभाऊ अश्विनला रियालिटी जाणवून देतात बरं का. ते म्हणतात, हे बघा ती दोघंही खरं बोलतायत आणि तुम्ही सुद्धा नात्याने माझे जावई लागतात. तुम्हाला खरं सांगतोय मी, या प्रियाचं खरं रूप ओळखा. ती कशी आहे ना जावई बापू, तुम्हाला माहिती नाहीये. तिच्या मनामध्ये कोणाबद्दलही दया माया नाही, अगदी लहानपणापासून नाहीये किंवा प्रेमही नाहीये. ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते, स्वतःच्या फायद्याचं तेवढंच करत असते प्रिया. आता तसं पाहायला गेलं तर अश्विनला थोडी तरी अक्कल पाहिजे की मधुभाऊ लहानपणापासून प्रियासोबत राहिलेत, पण अश्विन मात्र त्यांच्यावरच डाफरतोय आणि म्हणतोय, आय डोंट बिलीव्ह दिस. तुम्ही वडील आहात ना तिचे, तुम्ही वडील असून असं बोलताय तिच्याबद्दल. आणि तुम्ही म्हणजे मी खरं तर देवाचे आभार मानतो की ती तुमच्या तावडीतून सुटली आणि तिच्या खऱ्या वडिलांकडे पोहोचली आहे. त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही प्रियासाठी मधुभाऊंचा अपमान करताय का? त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता, तुम्ही आधी बोललात म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय एवढंच. अश्विनला कशाची शुद्ध नाहीये, मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, तो सारंग झालाय. त्यावर आता अश्विन म्हणतो, मला नाही वाटत इथे मला आणि तन्वीला कोणी काही बोलू शकत. आता हा त्यांना ब्लॅकमेल करतो बरं का. बघा आता काय बोलतो अश्विन आणि म्हणतो,
तुम्हा दोघांना राईट नाहीये, म्हणजे अधिकारच नाहीये माझ्या तन्वीला बोलायचा, कारण तुम्ही याआधी तो माथेरानला गमावलाय. आता माथेरानचं प्रकरण जे पहिल्यापासून मालिका बघतात त्यांना माहित असेल की सायलीच्या ड्रिंकमध्ये प्रियानेच दारू मिक्स केली होती आणि तिची शूटिंग काढून घरच्यांना दाखवली होती. आता अश्विन म्हणतो, काय रे दादा, आठवतंय ना का विसरलायस? हरकत नाहीये, मी देतो ना तुला आठवण करून. आता अश्विनचं हे बोलणं बघून ऐकून हा अर्जुन बिचारा हादरून गेलाय की आपला हा डॉक्टर झालेला भाऊ एवढा कसा डोक्यावर पडलाय. पण असो, आता ते सगळं आठवून दिलंय त्याने अर्जुनला आणि म्हणतो कसा, बघा दादा, तुम्ही जेव्हा तुमचं लग्न झाल्यावर हनीमूनला, अरे आय एम सो सॉरी, नाही का, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यावर हनीमूनला जेव्हा गेला होतात ना, तेव्हा काय झालं होतं आठवतं ना दादा? अरे तेव्हा सुद्धा वहिनीच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी दारू मिक्स केली होती. तिची अवस्था कशी झाली होती तेव्हा दादा, आठवतंय ना तुला? जशी आज माझ्या तन्वीची अवस्था आहे ना, तशी एक्झॅक्टली अवस्था तुझ्या बायकोची झाली होती. आणि किमान 60-70 लोकांसाठी तेव्हा तो एक शो होता दादा. तसं तर माझ्या बायकोने काही केलेलं नाहीये ना. मग त्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो, अरे बाबा अश्विन, अरे त्यावेळेला माझ्या बायकोच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं मुद्दाम. त्यावर अश्विन म्हणतो, अरे मग माझ्या बायकोच्या बाबतीत आत्ता तेच झालं असेल, कशावरून असं नसेल? अरे तू जेव्हा म्हणाला होतास ना दादा की तुझी बायको निर्दोष आहे, ती स्वतःहून दारू प्यायलेली नाहीये, तिच्या नकळत कोणीतरी दारू पाजली आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवला होता ना. पण आता इथे मला सांगायचं आहे प्रेक्षकांनो, कंसामध्ये तेव्हा सगळ्यांनी बराच तमाशा केला होता. आपल्याला सगळे एपिसोड आठवतात. असो, पण आता अश्विन म्हणतो, तेव्हा जसा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता, तू विश्वास ठेवला होता तुझ्या बायकोवर, तसाच विश्वास माझ्या बायकोवर आहे. आणि सुभेदाराच्या घराण्याला शोभणार नाही असं काहीही तन्वी करणार नाहीये दादा, माझी खात्री आहे याबद्दल. कोणाला तरी तिची गंमत करायची असेल ना, म्हणून कोणीतरी नक्की तिच्या ग्लासमध्ये दारू टाकली असणार आहे. आता अर्जुन डोक्यालाच हात मारतो बिचारा. प्रेक्षकांनो, या प्रियाचं खरं रूप समोर आल्यावर अश्विन काय करेल हो, मला कमेंट करून नक्की सांगा. हा नक्की नाकातोंडावर पडणार आहे आणि असला आपटणार आहे ना बिचारा. इमोशनल इतकं पण असू नये प्रेक्षकांनो. एक्झॅक्टली जशी सायली आहे ना, तसंच अश्विन आहे, काही फरक नाही आहे. तर असो, आता इकडे प्रिया पुन्हा बडबडत असते, एक गुंज दारू. मग आता अर्जुन त्याला दाखवत असतो, बघ बघ तुझ्या बायकोकडे बघ. आता अश्विन म्हणतो, अरे दादा, सध्या ती नशेमध्ये, पण तू तिला तिची बाजू मांडायची संधी पण देत नाहीये ना. आता अश्विन असं करतोय प्रेक्षकांनो, आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आता शेवटचं वाक्य जे बोलतो ना तो, त्यावरून तर तुम्हाला हसूच येणार आहे त्याचं. आता बघा, अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, तिला संधी जरी दिली ना तरी सुद्धा ती खोटंच बोलेल यार. अरे तिचं खरं रूप तुझ्यासमोर काय येत नाहीये अश्विन, आता आम्ही काय करावं त्यासाठी? त्यावर अश्विन म्हणतो, तिचं मला माहिती नाही, पण तुझी मात्र रोज रोज खरी रूपं मला दिसताय. वेगवेगळी रूपं तुझी दिसायला लागली आहेत आणि ती बघत राहण्यात मला जराही इंटरेस्ट नाहीये. अश्विन पुन्हा अर्जुनलाच ऐकवतो. सायली म्हणते, अहो असं काय करता अश्विन भाऊजी, तुमच्या भल्याचंच बोलतोय ना, मी कसं सांगावं तुम्हाला? सॉरी, सायली काय म्हणते की अश्विन भाऊजी, तुमच्या भल्याचं जे नसेल ना ते तुम्हाला आम्ही का सांगू? मग अश्विन म्हणतो, हो का, हल्ली तर तुम्ही तेच करताय. आणि आता प्रियाला म्हणतो, चल तन्वी, मला ना तुझ्याबद्दलची मतं यांच्याकडून ऐकून घ्यायची नाहीये. ऐकत बसलो तर इथेच थांबावं लागेल मला रात्रभर. मधुभाऊंच्या लक्षात येते की आपला दुसरा जावई कंप्लीट वेडा आहे. असो, आता अश्विन म्हणतो, दादा, आम्ही इथून गेल्यावर हाका मारून सगळ्यांना आरडाओरडा करून बोलवू नकोस. आणि काय ना, नाही म्हणजे तन्वी तुझी वहिनी आहे हे तू लक्षात ठेव बरं का. नाही, आता हे वाक्य याला नाही का लागू पडत? सायली नाही का याची वहिनी, आणि ते सुद्धा ती मोठी आहे त्याच्यापेक्षा. आता अश्विन पुन्हा म्हणतो, जे काही घडलं ना ते आपल्यातच असू दे. आता अर्जुनच्या लक्षात येते, आपला भाऊ एवढा येडा कसा काय असू शकतो. आता तो विचार करतो, अरे देवा, कोणी प्रेमात एवढं आंधळं कसं काय होऊ शकतं. हा घेऊन जातो प्रियाला खांद्यावर, असं हात टेकवत रूममध्ये. अर्जुन म्हणतोय, मला त्या तन्वीचा जेवढा राग येतो ना त्यापेक्षा जास्ती मला आता अश्विनची कीव येते, काळजी वाटते. सायली म्हणते, अहो मला तर भीती वाटायला लागली आहे की यामुळे अश्विन भाऊजी नक्की कधी ना कधी दुखावले जाणार आहे या प्रियामुळे. पण आता ना आपण उगाचच विषय नको वाढवायला, निदान अश्विन भाऊजी म्हणताय म्हणून बसू शांत, जाऊ द्या. आता कसं असतं ना प्रेक्षकांनो, यांनी जरी सांगितलं पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना तर ते म्हणजे
सायलीपेक्षा त्या तन्वीवरच जास्ती विश्वास ठेवणार आहे, कशाला उगाचच तोंडाची वाफ घालवायची. हा सायलीचा डिसिजन मला योग्य वाटतोय, पण वेळ आल्यावर सायलीने हे सगळं काढायला हवं हे पण तितकंच. सायली म्हणते, मधुभाऊ आपण इतकी वर्ष प्रियाचं वागणं पोटात घालत आलो की नाही, आता पण तेच करू. आता आपण तिची तक्रार करायची, पुन्हा तिने खोटं बोलायचं, पुन्हा आपल्याला त्रास द्यायला प्लॅन करायचे, त्यापेक्षा शांत बसलेलं बरं मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात, तसंही तक्रारीचा उपयोग कधी असतो सायली, अगं माणूस सुधारणार असेल तरच. आता मधुभाऊंच्या लक्षात येते की आपण तन्वीचा फोटो मगाशी पाहिला, तो सायली आणि अर्जुनला सांगावं का त्याबद्दल. मग ते पुन्हा विचार करतात की सध्या आपल्या हातात फोटो नाहीये, त्यापेक्षा फोटो दाखवून मग जावई बापूला आणि सायलीला सगळं काही सांगतो, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. आता त्यांचंही बरोबर आहे प्रेक्षकांनो, त्यांच्या हातात फोटो नाहीये तर ते कसे सांगणार ना की मी सायलीच्या लहानपणीचा फोटो पाहिला. आता हा अर्जुन सहज म्हणतो, काय झालं मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात, काही नाही जावई बापू. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही झोपा, आता काळजी करू नका. आता ही गोष्ट मधुभाऊंनी लावून धरली आणि आता ते उद्या जाऊन प्रियाला जाब विचारणार आहे या गोष्टीचा. आता ते पुन्हा त्यांच्या खोलीत जाऊन सारखे टेन्शन मध्ये असतात आणि विचार करत असतात, प्रियाने सायलीचा फोटो का घेतला असेल, काय करत असेल प्रिया त्या फोटो सोबत. या गोष्टीमुळे मधुभाऊंचं डोकं खराब झालंय. आता इकडे प्रिया रात्री दारू प्यायल्यामुळे तिचं डोकं खराब झालंय. सकाळी उठल्या उठल्या ती डोकं धरून बसलेली असते आणि विचार करते, यार माझं डोकं एवढं का दुखतंय, मी काल पार्टीला काय केलं असेल मी. आता ती आठवणार तेवढ्या तिच्या समोर लिंबू पाण्याचा ग्लास आलाय. आता तो ग्लास बघून तिला आश्चर्य वाटतं. ती आता अश्विनकडे बघते. अश्विन तिला प्रेमाने विचारतो, कसं वाटतंय तन्वी. प्रेक्षकांनो काय मजा आहे ना हिची, ही एवढी कावेबाज आहे, हिचा नवरा एक नंबर. आता काय बोलू मी. असो, ही काही पण करते आणि तो विश्वास ठेवतो. आता प्रिया म्हणते, अरे अश्विन, अरे मी आजारी पडणार आहे असं वाटायला लागलं रे. अश्विन, अरे मला कसं तरी व्हायला लागलंय रे. अश्विन म्हणतो, त्याला हँगओव्हर म्हणतात. आता प्रिया म्हणते, हँगओव्हर. आता ही असं दाखवते जसं की हिला रात्रीचं काही माहिती नाही, आठवत नाही. आता नसेलही तिला आठवत कदाचित. आता अश्विन म्हणतो, तू लिंबू पाणी पी, तुला बरं वाटेल. मग प्रिया लगे रडायला पडायला लागते, अरे मला काही आठवत नाही अश्विन, रात्री काय झालं काय नाही. मग अश्विनही तिला एवढी सिंपती, एवढं प्रेम दाखवतो की विचारू नका. तो म्हणतो, अगं तू काही आठवण्याच्या मनस्थितीत नव्हती ना म्हणून. मग प्रिया रडून पडून म्हणते, सॉरी रे अश्विन, खरंच सॉरी, अरे मी मुद्दाम नाही केलं. मग अश्विन म्हणतो, जाऊ दे, इट्स ओके, तू लिंबू पाणी घे, आपण बोलूयात नंतर. आता याला तिला विचारावं असं पण नाही वाटलं प्रेक्षकांनो, तू कुठे होती, कोणासोबत होती, कुठे, म्हणजे दारू पिणं ही चांगल्या घरातली गोष्ट आहे का, पण असं कुठे इतकं. आता प्रिया स्वतः त्याला स्टोरी ऐकवते बरं का प्रेक्षकांनो. ती विचार करते, रात्री कोणी पाहिलं तर नसेल ना माझा तमाशा, म्हातारीने पाहिला काय. आता ती अश्विनला म्हणते, अश्विन अरे माझं चुकलं रे, अरे काल रात्री काय झालं माहिती का, माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मी तिकडे गेले रे, त्यांनी बोलवलं होतं मला जेवायला, मी फक्त तिथे ज्यूस प्यायले रे अश्विन, मला वाटतं ते ज्यूसमध्ये बहुतेक त्यांनी काहीतरी मिक्स केलं असावं रे. मग अश्विन म्हणतो, हो तन्वी तू टेन्शन घेऊ नको, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मग प्रिया आता स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते, चुकलं माझं, मी कशाला गेले तिथे, मी नाही म्हणायला पाहिजे होतं त्यांना. अश्विन, मी आता याच्या पुढे कधीच तुला असं न सांगता जाणार नाही रे, माझं खरंच चुकलं. हीच आधी कांगावा करून घेते प्रेक्षकांनो. आता तो अश्विन बिचारा हिच्या फुल टू प्रेमात आहे, त्यामुळे तो काय बोलणार आहे हिला, तुम्हीच सांगा बरं. असो, आता तो म्हणतो की तू काळजी करू नकोस तन्वी, मी सगळ्यांना सांगितलंय की तुझ्यासोबत असंच काहीतरी चुकून इन्सिडेंट झाला असावा हा. आता प्रिया निश्चित होते, पण आता काय झालं हे तिला नंतर कळतं. मध्येच त्यांनी आता चैतन्य आणि अर्जुनचं सीन दाखवलाय. अर्जुन म्हणतो, अरे यार सॉरी, चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ तन्वी आणि साक्षीचा संबंध आहे हे आपल्याला आता सिद्धच झालंय, आपल्याला थिएटरमधून पुरावा मिळाला, तो खूप मोठा आहे यार. त्यावर अर्जुन म्हणतो, आपल्या हातात काही सॉफ्ट पुरावे आहेत अजून. तन्वी साक्षी ज्या बुटीकमधून शॉपिंग करायची तिथलं कार्ड आहे आपल्याकडे, आणि शिवाय त्या बुटीकमधून साक्षीच्या नावाचे बिलसुद्धा सापडलेत आपल्याला. मग चैतन्य म्हणतो, तू हे पुरावे अजून कुठे कोर्टात सादर केलेत. अर्जुन म्हणतो, नाही अजून करायचे पण नाही आहेत, एक एक पुरावे आपल्याला व्यवस्थित गोळा करून प्रेझेंट करायचे की साक्षी त्या रात्री आश्रमात होती. मग चैतन्य म्हणतो, अरे आपल्याला ते जर असं सिद्ध करता आलं की त्या रात्री साक्षी आश्रमातच होती, म्हणजे खुनाच्या रात्री आश्रमात होती आणि तिनेच केलाय खून, ही सगळी आपली नेक्स्ट पायरी असणार आहे नाही का. हे थोडं कन्फ्युजन होतं ना यांच्या बोलण्यामध्ये, पण असो. आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली
हे बघ, सध्या तरी आपल्याला साक्षी त्या रात्री आश्रमात होती हे पुरावे सादर करायचे आहेत आणि आपल्या हातात जे जे पुरावे ना त्याचं एक कॉन्क्रीट पिक्चर आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे दामिनी जेव्हा कोर्टामध्ये पुरावे सादर करेल म्हणजे त्यावेळेला साक्षी 2 तास कुठे असेल किंवा कुठे होती या गोष्टीची स्टोरी दामिनी नक्की कोर्टामध्ये काहीतरी रिप्रेझेंट करेल, काहीतरी सांगेल कोर्टाला आणि तो फार मोठा पुरावा असणार आहे. चैतन्य म्हणतो हो, मलाही तेच वाटतंय की तिच्या या खोट्या स्टोरीचे ती असे पुरावे उभे करेल ना अर्जुन, जे आपल्याला अजिबात खोडता येणार नाही. आता पुन्हा प्रिया आणि अश्विनचा सीन दाखवला त्यांनी. प्रिया म्हणते, अश्विन अरे मी घरी आले तेव्हा अर्जुन होता का तिथे? सायली ती होती का? आई बाबा होते का? अरे बापरे, आता सायलीने कन्फर्म स्टोरी सांगितली असणार काही त्यांना. माझी चूक नसताना माझ्यासोबत असं का घडतं? माझ्यासोबतच असं का घडतं रे अश्विन? मी जायलाच नको होतं. ही पुन्हा तोंडात मारून घेत असते. मग अश्विन म्हणतो, काय चाललंय तुझं तन्वी? वेडी आहेस का तू? अगं इथे कोणीच नव्हतं, फक्त सायली आणि अर्जुन होते, दादा होता, बाकी कोणी नव्हतं. अरे कोणापर्यंत काही पोहोचलेलं नाहीये तन्वी. मग आता ही रडते पडते आणि म्हणते, अरे अश्विन मला आता लाज वाटते रे स्वतःची, मला स्वतःला आरशात पण पाहता येणार नाही रे आता. तो अश्विन तिला जवळ घेतो आणि म्हणतो, नाही ग तन्वी, नाही रडू नकोस, मला कळतंय ग, तू असं नको दोष देऊ बरं स्वतःला, तुझी काही चुकी नाहीये ना, तू कुठे मुद्दाम केले हे सगळं? माझा तुझ्यावर विश्वास आहे ग तन्वी. अगं असं काय करते? शांत हो बरं, शांत हो. हा तिलाच पुचकारायला लागतो, जाऊ दे बाई करून. आता म्हणतो कसा, हे बघ जाऊ दे, तसं चुकून दारू सायलीने सुद्धा तिथे माथेरानला पिली होती की नाही? तुला आठवतं की नाही काय झालं होतं? म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला आला होता ना. हे बघ आता त्या गोष्टीमुळे उगाचच आता तू टेन्शन घेऊ नको आणि रडायची थांब बरं, जा आता छान फ्रेश हो. आणि हो आता यापुढे असं करू नकोस तन्वी, म्हणजे असं काहीतरी पुढे घडेल याची काळजी घे, म्हणजे नाही घडणार अशी काळजी घे, कारण पुढच्या वेळेला मी थांबवू शकणार नाही या सगळ्यांना. असं बोलता बोलता या अश्विनने अलर्ट पण केलं या प्रेक्षकांनो. त्याच्या या शेवटच्या वाक्यावरनं असं जाणवतंय की अश्विन चुकीला माफी देणार नाही असं वाटतंय तर खरी. तर असो, आता त्याने असं बोलल्यानंतर प्रिया जराशी घाबरते आणि फ्रेश व्हायला जाते. आता इकडे सायली मॅडमनी छान छान थालपीठं केली आहे सगळ्यांसाठी. विमल म्हणत असते, अहो सायलीताई तुम्ही किती हळूहळू थालपीठ करताय, वेळ लागेल ना खूप? मग सायली म्हणते, नाही विमलताई, कुसुमताई मला नेहमी सांगते की असं हलक्या हाताने थालपीठ केलं ना ते तितकं छान लवकर आणि कुरकुरीत होतं. मग आता हे प्रतापराव विचारतात, काय ग विमल, अगं काय केलेस ब्रेकफास्टला, मला भूक लागली आहे. विमल म्हणते, सायलीताईने सगळ्यांसाठी गरमागरम थालपीठ बनवली आहे, सगळ्यांना आवडतात ना म्हणून. सायलीने अशी गरमागरम 2-4 थालपीठं तयार केली आहे आणि आता कल्पनाताईजवळ ती गरम गरम थालपीठ आणून देते आणि पूर्णाजीबद्दल चौकशी करते. आई पूर्णाई कुठे गेल्यात पूर्णाजी? मग कल्पनाताई तिला नॉर्मल उत्तर देतात बरं का, की त्या जरा संस्थेच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेल्यात. मग सायली म्हणते, बरं त्या आल्या ना की मी त्यांना गरम गरम थालपीठ लावून देईल. आज चतुर्थी आहे प्रेक्षकांनो, यार काय थालपीठाचं नाव काढलं आहे, आणि उपवास असतो ना मला. असो, तर आता आम्ही संध्याकाळी आमरस करणार आहे आज. मग प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, तन्वी कुठे? अश्विन पण दिसेना. मग आता या कल्पनाताई म्हणतात, अहो काय की अश्विन तर घरीच आहे आज, एव्हाना तर त्याला जायचं असतं हॉस्पिटलला, गडबड करत असतो. मग त्यावर विमल म्हणते, वहिनी अहो काय झालं, मी सकाळी स्वयंपाकघरात आले होते ना तेव्हा अश्विन दादा इथेच होते आणि लगेच ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. इथे काय करत होते कोणास ठाऊक किचनमध्ये. आणि तन्वीताईचं म्हणाल तर त्या काही मला दिसल्याच नाही सकाळपासून. सायली आता काही विशेष उत्तर देत नाही, नुसती हू करते. तेवढ्यात तिथे अश्विन येतो. मग कल्पनाताई त्याला विचारतात, काय रे अश्विन, आज तू घरी कसा, तुला हॉस्पिटलला नाही जायचंय का? त्यावरती आता अश्विन म्हणतो, अगं मम्मा जायचं होतं पण काय झालं, काल रात्रीनं जरा मला यायला उशीरच झाला आणि तन्वीनं जागी होती माझ्यासाठी, तर मीच म्हटलं तिला सकाळी कशाला उठतेस, ती उठली होती ॲक्च्युली रांगोळी काढायला. मग मीच तिला म्हटलो की रात्री जागरण झालं, आता तू जरा थोड्या वेळ झोप. आम्ही जरा गप्पा पण मारल्या ॲक्च्युली मम्मा रात्री, म्हणून उशीर झाला आम्हाला झोपायला. आता अश्विन खोटं बोलायला चांगला शिकलाय बरं का प्रेक्षकांनो, प्रियासोबत राहून. म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागला, तसं झालंय बाबा अश्विनचं. नकळतपणे प्रियासारखं पक्क आणि साफ खोटं बोलायला शिकलाय. काही लोक अशा असतात बाबा प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा वाटत नाही की ते खोटं बोलतात म्हणून. अगदी प्रियासारखे मी अशी बरीच लोक पाहिलेली आहेत बरं का. असो, या गोष्टीचा अनुभव तुम्हाला नक्की कधीतरी शेअर करेल. आता प्रतापरावांना फार छान वाटतं की नवरा बायको एकमेकांची काळजी घेत आहे, पण सायलीच्या लक्षात आलंय की अश्विन भाऊजी खोटं बोलताय. असो,
पण ती काही बोलत नाही बिचारी, काय कोणाच्या संसारात लुडबुड करायची प्रेक्षकांनो. आणि जावा भावामध्ये बोलल्या तर जरा जास्तीच तमाशा होतो ना घरामध्ये, असं काहीतरी समजून घ्या आता तुम्ही, काय म्हणणार दुसरं. असो, आता प्रतापराव म्हणतात अश्विन अशीच काळजी घे बेटा बायकोची. आता सायलीने गरम गरम थालपीठ अश्विन पुढे आणलेत बरं का. अश्विन तिच्याकडे रागाने बघतोय. थालपीठ खायला नाही राग येत यांना, खायला बरं चालतं. मस्त दोघं आयतं बसलेत बरं का जेवायला. मग आता या कल्पनाताई म्हणतात अगं बाई तुमची जोडी अशीच राहू द्या. बरं तन्वी, अगं मी काय म्हणते आज आपण मंदिरात जाऊयात. अगं तुम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून दोघंही देवाच्या दर्शनाला गेला नाहीत आणि पूर्णाई सुद्धा सांगत होत्या की तुम्हाला जाऊन मंदिरात घेऊन जा म्हणून. मग आता या प्रियाबाई म्हणतात हो चालेल ना. नाही म्हणजे तुम्ही दोघी असं काही सांगाल आणि मी नाही म्हणेल का. आता ही तयारी दर्शवते बरं का. मग प्रतापराव या कल्पनाताई सांगतात अश्विनला ए बेटा आज काही इमर्जन्सी वगैरे असेल तर घेऊ नको, दुसऱ्या डॉक्टरला सांग. त्यावर प्रतापराव गंमत करतात आणि म्हणतात अश्विन बाबा तुझ्या डॉक्टरांना सांग की इमर्जन्सी आली जरी तरी मला सांगू नका, कारण माझी आई भडकली तर ती सगळ्यात मोठी इमर्जन्सी असेल तर. असो, असं यांचं हसत खेळत नाश्ता चालू आहे. तर इकडे बघा हा शेवटचा सीन बघताय तुम्ही. अर्जुन आणि चैतन्य काहीतरी कॉन्क्लुजनवर आले. अर्जुन चैतन्याला सांगत असतो आतापर्यंत साक्षी मैपत जे पुरावे सादर करायचे त्यामध्ये बरीच तफावत असायची, पण दामिनी तशी नाहीये. ती हे सगळं व्यवस्थित फुल प्रूफ करून प्लॅनिंग करेल. मग आता चैतन्य म्हणतो हो यार तुझं बरोबर आहे, पण एक गोष्ट चांगली झाली आहे की मधुभाऊ इथे आहेत. आता त्यांच्याशी आपल्याला नीट बोलता येणार आहे. म्हणजे आपल्याला काही गोष्टी नीट बोलता येत नव्हत्या, आपल्याला त्या रात्रीबद्दल पाहिजे तेवढे डिटेल्स आपण मधुभाऊंशी डिस्कस करू शकतो आता. त्यावर अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुझं, पण काही म्हण यार चैतन्य, मला असं का वाटतंय कोणास ठाऊक की काहीतरी कुठली तरी अशी डिटेल एक लिंक आहे जी आपण मिस करतोय. आता अर्जुन सारखा त्या फोटोकडे बघतो आणि विचार करायला लागतो आणि म्हणतो एक लिंक यार चैतन्य, एक लिंक. ती लिंक जर आपल्याला मिळाली ना चैतन्य तर आपण ही केस तेव्हाच क्रॅक करू आणि हे सगळे पुरावे ना एका चेनमध्ये कोर्टासमोर आपल्याला प्रेझेंट करता येतील. फक्त एक लिंक. प्रेक्षकांनो हे त्या पोलिसाला विसरलेत का. तो कोणीतरी आहे ना ज्याने विलासला जामीन दिला होता, तो पोलीस, त्याला विसरलाय का अर्जुन. आता बहुतेक त्या पोलिसाचं काहीतरी दाखवतील हे असं वाटतंय. तरी तुर्तास हा एपिसोड इथेच त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अर्जुन मधुभाऊंशी डिस्कस करायला जाणार असतो. चैतन्य आणि अर्जुन मधुभाऊंना बोलायला जाणार. तेवढ्यात हा अश्विन आरडाओरडा करतो मधुभाऊ आमच्या खोलीत कशाला आलात ते माझ्या बायकोला खोटारडी म्हणताय. मग कल्पनाताई म्हणतात अरे केवढ्याने आरडाओरडा करतोय, किती मोठा आवाज आहे तुझा. अश्विन म्हणतो काय चाललंय ते मला विचारायपेक्षा मधुभाऊंना विचारा. काय हो मधुभाऊ इथे येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी घेत होतात. सायली म्हणते वडील जेव्हा प्रश्न विचारतात त्याला उलट तपासणी म्हणत नाही अश्विन भाऊजी. अर्थातच हे प्रियाला कळणार नाहीच म्हणा. आता अर्जुन चिडून म्हणतो काय रे मोठ्यांशी असा उद्धटसारखा कधीपासून वागायला लागला रे तू. त्यावर अश्विन म्हणतो जेव्हा पाहुणे लोक या घरामध्ये वास्तव्य करायला लागले ना, आले ना आपल्या घरी राहायला, तेव्हापासून माझ्या बायकोला उलट तपासणी करतायत हे, असं म्हणून अश्विन चिडलाय. आता प्रेक्षकांनो इथून पुढे बऱ्याच गोष्टी होणार आहेत, मजा येणार आहे बघायला. मला तरी आजचा एपिसोड आवडला बाबा, सॉलिडच होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड तिकडनंच उशिरा आलाय त्यामुळे रिव्ह्यू द्यायला वेळ झालाय. कसा वाटला सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याचा एपिसोडही मिस करू नका. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.